नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता मानसी आणि तेजस दोघांचं कायदेशीररित्या व्यवस्थित लग्न पार पडलेलं असतं. त्याचबरोबर गायत्रीने आता दोघांना घरामध्ये घेण्याचा निर्णय घेतलेला असतो. पण तिने आता एक खूप मोठा ट्विस्ट मागे ठेवलेला असतो. तर इथे ती आता मानसीला म्हणते, "तू या घरची नवीन सून आहेस. तू कुठेही बाहेर जायचं नाही. तुझा गृहप्रवेश होणार आहे." असं म्हणत ती आता त्या दोघांना एक एक पाऊल घरामध्ये टाकायला सांगत असते आणि उंबऱ्यापर्यंत येईपर्यंत ती आता एक एक वचनसुद्धा त्यांना घ्यायला सांगते. ते म्हणजे एकमेकांची साथ कधीही सोडणार नाही. दुसरं पाऊल म्हणजे या घराचा मान सन्मान जपाल. तिसरं पाऊल म्हणजे तुम्ही जसं दोघांनी एकमेकांवरती प्रेम केलं, पण आम्हाला सांगितलं नाही, आम्हाला धोका दिलात, तसा तुम्ही दोघांनी एकमेकांना धोका देऊ नका. नेहमी एकमेकांचा हात पकडून एकमेकांची साथ द्या. हे असे एक एक वचन आता गायत्री त्यांना देत असते. त्यानंतरला आता उंबऱ्यापर्यंत दोघेजणं पोचलेले असतात आणि तिथे ओलांडण्यासाठी मापसुद्धा ठेवलेलं असतं. तेव्हा इथे गायत्री म्हणते की आता छाया, सासूबाई काही इथे येणार नाही दोघांचं औक्षण करायला. तुलाच ते आता करावं लागेल. तू दोघांचंही औक्षण कर. तेव्हा इथे आता छाया म्हणते की थँक्यू ताई. तिला खूप आनंद होतो. तेव्हा इथे छायाच्या हातामध्ये आता औक्षणाचं ताट असतं. ती इथे तेजस आणि मानसी दोघांचंही मनापासून औक्षण करते. तेव्हा इथे तेजस मात्र खूपच जास्त नाराज असतो. कारण त्याला माहिती आहे गायत्रीच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी गेम चालू आहे, प्लॅनिंग चालू आहे. ती एवढं सहजासहजी आम्हाला घरामध्ये कसं काय घेईल? तेव्हा इथे आता माप ओलांडायला जाणार तेवढ्यातच गायत्री मानसीला म्हणते की थांब. तेव्हा गायत्री मानसीला म्हणते की थांब, एवढी घाई काय आहे? एवढं सहजासहजी तुम्हाला दोघांना गृहप्रवेश करू देईन का? आणि तुला घरामध्ये घेईन का? सांग बरं तू. तेव्हा इथे आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा दिनेश सूरजला म्हणत असतो की बघितलंस ना, मला वाटलंच होतं. सहजासहजी हिने या दोघांचा स्वीकार कसा काय केला? ती सहजासहजी यांना गृहप्रवेश करू देणार आहे का? तेव्हा इथे गायत्री म्हणते, अहो मी इथे असताना सहजासहजी तू आतमध्ये कशी काय येशील? तेव्हा संपदा म्हणत असते, अहो असं काय करताय? आतापर्यंत सगळं व्यवस्थित घडलं ना, मग आता गृहप्रवेशसुद्धा व्यवस्थित पार पडू दे ना. तेव्हा गायत्री म्हणते, नाही नाही, सगळं काही अगदी व्यवस्थितच होणार, मी आहे ना. तेव्हा गायत्री म्हणते, अगं तुझं आत्ताच लग्न झालं आहे ना, नवीन सून गृहप्रवेश करते, मग उखाणा नको का घ्यायला? उखाणा तर घ्यावाच लागेल. तेव्हा इथे आता सगळ्यांना आश्चर्य वाटतं की गायत्रीने मानसीला उखाणासुद्धा घ्यायला सांगितलेला आहे. तेव्हा इथे सगळेजण म्हणत असतात की घ्या घ्या, उखाणा घ्या. तेव्हा विनोद म्हणतो, आणि जर उखाणा नाही घेतला ना, तर मग 5,000 रुपये दंड आहे. तेव्हा इथे आता तेजसचा मित्र म्हणत असतो, हे तेजस बाबा लवकर उखाणा घे, आता हारांना 800 रुपये खर्च झाला आहे, 5,000 रुपये कुठून आणू? तेव्हा इथे आता गायत्री म्हणत असते, घेईल घेईल, मानसी आहे ना, मानसी उखाणा नक्की घेईल. अगं टॉपर आहे ती कॉलेजमधली. आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये काय शिकवतात, सगळी काही सिच्युएशन आपल्याला सांभाळून घ्यायची असते. मग आता उखाणासुद्धा तू छान घेशील मला माहितीच आहे. तेव्हा इथे आता गायत्री म्हणाल्यानंतर मानसी खूप उत्तम आणि प्रभूच्या घरांना बांधून ठेवणारा उखाणा घेते. तेव्हा इथे सगळ्यांना उखाणा ऐकून खूपच जास्त आश्चर्य वाटतं. छाया म्हणते, हा उखाणा तू आत्ता तयार केलास का? खूपच छान उखाणा आहे. तेव्हा इथे गायत्री म्हणते, मग मी म्हणाले होते ना, हुशार आहे ती, टॉपर आहे युनिव्हर्सिटीमधली, हो की नाही मानसी? तेव्हा इथे तेजस मात्र शांतच असतो. गायत्री म्हणते, तेजस प्रभू आता तू उखाणा घे. तेव्हा तेजस म्हणतो, नाही नको, राहू दे. गायत्री म्हणते, असं कसं राहू दे? मानसीने एवढं छान उखाणा घेतला ना, मग आता तू सुद्धा मानसीचं नाव घ्यायचं. घे, उखाणा होऊन जाऊ दे. तेव्हा इथे आता तेजसला काही सुचत नसतं. कारण त्याला भीती वाटत असते की गायत्रीच्या मनामध्ये आणि डोक्यात नक्की काय चाललेलं आहे. तेव्हा इथे आता मानसीचं नाव घ्यायला सांगितल्यानंतर तेजस म्हणतो की मानसी, मिस लकी चांप असं म्हणाल्यानंतर त्याचा उखाणा आता घेऊन होतो. तेव्हा गायत्री म्हणते, चला आता तुम्ही दोघांनी इथं गृहप्रवेश करायचा आहे. तेव्हा मानसी इथे माप ओलांडून आता घरामध्ये पाऊल ठेवते आणि तिने तेजसचा हात पकडून ठेवलेला असतो.
तेजसला ते आपल्याबरोबर घरामध्ये घेत असते. तेव्हा तेजस मानसीकडे बघतो, कारण नानांनी त्याला घरातून बाहेर हाकलून दिलेलं असतं. त्यामुळे आता घरामध्ये पाऊल कसं ठेवणार? आणि तरीसुद्धा तेजस आता हिंमत करून घरामध्ये पाऊल ठेवायला जातो. तेवढ्यातच गायत्री त्याच्या छातीवरती आपला हात ठेवते. तेव्हा इथे सगळेजण आता एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात, कारण गायत्रीचा डाव काय असतो हे कुणालाही कळत नाही. तेव्हा इथे गायत्री आता तेजसला मागे सारते. तेव्हा इथे मानसीने तेजसचा हात आता घट्ट पकडून ठेवलेला असतो. गायत्रीला खूप जास्त राग येतो. ती आता गायत्रीचा हात तेजसपासून सोडवते आणि तेजसला आता धक्का देत देत पूर्णपणे त्याला आता घराच्या सुद्धा बाहेर काढते. ओट्याच्या बाहेर त्याला पाठवते. अगदी अंगणामध्ये उभं करते आणि म्हणते की तेजस प्रभू, अरे तुला माहिती नाही आहे का? आम्ही फक्त तुझ्या बायकोचा, या घरच्या सुनेचा स्वीकार केला आहे, तुझा नाही. तुला नानांची जी शिक्षा दिली आहे ना, नानांच्या तत्वाच्या पुढे आम्ही जाणार नाही. त्यांनी तुला जी शिक्षा दिली घराच्या बाहेर राहायची, तुला इथे अंगणातच राहावं लागणार आहे. तुला आम्ही का घरामध्ये घ्यायचं? आम्ही नाही नानांचा शब्द मोडणार. तेव्हा इथे आता गायत्री खूपच जास्त रागवलेली असते. तिने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं. फक्त मानसीचा गृहप्रवेश आणि तेजसला बरोबर बाहेर ठेवलेलं असतं. त्यामुळे इथे आता मानसीला खूप जास्त वाईट वाटतं. तिला माहितीसुद्धा नसतं की पुढे जाऊन इथे गायत्री असं काहीतरी डाव खेळणार आहे. पण इथे तेजसला खात्री असते की गायत्री सहजासहजी आमच्या दोघांचा गृहप्रवेश होऊ देणार नाही. तेव्हा इथे आता गायत्री म्हणत असते, जोपर्यंत नानासाहेब तुला या घरामध्ये घेत नाही, तुझी शिक्षा माफ करत नाही, तोपर्यंत तू या उंबऱ्याच्या आसपाससुद्धा फिरकायचं नाही. तेव्हा आता या घरची नवीन सून आमच्याबरोबर आतमध्ये घरामध्ये राहणार आणि तू मात्र इथे अंगणामध्येच राहायचं. कळलं का तुला? अजिबात घरामध्ये यायचं नाही. तेव्हा इथे गायत्री म्हणते, आणि तुला जर यायचं असेल तर प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करायच्या, हे घर माझ्या नावावरती करायचं. नाहीतर तुला आमचं प्रभूंचं नाव न वापरता, माझा गुडविल न वापरता छान पद्धतीने पैसे कमवून आणायचे आणि मी दिलेले जे काही तुम्हाला पैसे आहे, जे काही कर्ज फेडले, ते मला परत करायचे. माझे 2 लाख रुपये लवकरात लवकर मला द्यायचे. तेव्हा गायत्रीला माहिती असतं की तेजस काही प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करणार नाही आणि तेजस कुठे चांगल्या ठिकाणी कामाला लागला असेल तर त्याला ती कामसुद्धा करू देत नसते. त्यामुळे इथे आता खूपच मोठी खोटी तिने तेजस्वी करून ठेवलेली असते. तर इथे गायत्री म्हणते की चल मानसी, चल तू आता आतमध्ये, तुझा नवरा आता बाहेरच राहणार आहे. तेव्हा इथे गायत्री आपल्या मनामध्ये म्हणत असते, तेजस, मानसी, तुम्ही दोघांनी जरी लग्न केलं असेल ना, तरीसुद्धा मी तुम्हाला एकत्र येऊन या घराची विस्कटलेली घडी नीट करू देणार नाही, असं ती आपल्या मनामध्ये म्हणते. त्यानंतर गायत्री म्हणते की हे बघ माणसे, आता घरामध्ये चल, मी सगळ्यांबरोबर तुझी ओळख करून देते. मी स्वतः गायत्री दिनेश प्रभू, या घरची मोठी सून. इथे माझ्या परवानगीशिवाय पानसुद्धा हळत नाही. तुला एखादा जरी निर्णय घ्यायचा असेल छोटा मोठा, माझ्या परवानगीशिवाय घ्यायचं नाही. मला सांगायचं तेव्हाच निर्णय घ्यायचा. आता मी तुझी सगळ्यांची ओळख करून देते. हा दिनेश माझा नवरा, याला कमवायची अक्कल नाही आहे, पण खर्च खूप करतो. तेव्हा दिनेश तिथून निघून जातो. त्यानंतर गायत्री म्हणते, हा सूरज, याला नोकरीधंदा काही करता येत नाही, फक्त दारू पितो, 50-50 रुपये रोज माझ्याकडून मागून घेतो आणि खर्च करत असतो फक्त दारूसाठी. हो की नाही दिनेश? काम तर आपल्याला करता येतच नाही. तेव्हा सूरजसुद्धा रागवतो आणि तो सुद्धा निघून जातो. तेव्हा इथे उरते ती आभा. तेव्हा गायत्री म्हणत असते, आणि ही आपली एकुलती एक नणंद आभा. अभ्यासामध्ये खूपच जास्त हुशार आहे, पण ज्या कॉलेजमध्ये जाते ना, तिथली फी काही मला परवडत नाही, या लोकांना परवडत नाही. त्याच्यामुळे हिच्या फीची जिम्मेदारीसुद्धा या घरच्या मोठे सुनेची म्हणजे माझीच आहे. मीच हिचं शिक्षण पाणी बघते. काय मग मानसी, तू सुद्धा आभाच्या शिक्षणाचा खर्च उचलशील का? तेव्हा गायत्री असं म्हणाल्यानंतर मानसी म्हणते, का नाही, का नाही मी उचलणार. मी सुद्धा तिच्या शिक्षणाचा खर्च उचलेन. माझ्यासाठी जशी निधी आहे तसं माझ्यासाठी इथे आभासुद्धा आहे. तेव्हा इथे आभा लगेचच रागाने तिथून निघून जाते. गायत्री म्हणते, हो का? पण आभा काही इथे थांबली नाही. तेव्हा इथे मानसी तिच्याकडे कौतुकानेच बघत असते. आभाला राग येतो, ती चिडून तिथून निघून जाते. त्यानंतर इथे आता गायत्री म्हणत असते, मानसी बघितलंस ना, लग्न करून तू या घरामध्ये आलीच ग, पण या घरामध्ये तुला कुणीही स्वीकारलेलं नाही आहे. कोणीही तुझ्याशी नीट बोलायलासुद्धा तयार नाही आहे. आता काय होईल ग तुझं? खरंच मला काहीच कळत नाही आहे. या घरामध्ये तुझं राहणं कठीण आहे.
आता तू तेजसबरोबर लग्न तर केलेस, या घरची सून तर झालीस, पण आता तुलासुद्धा स्वतःला सिद्ध करावं लागेल की तू प्रभूंच्या घरची सून होण्याच्या योग्यतेची आहेस की नाही. त्यानंतर तिथे आता सुनंदा येते. ती म्हणत असते की सूनबाई, या घरामध्ये लहान सून म्हणून मी बोलत नाही आहे, पण शवाशीण म्हणून आपल्या घरामध्ये घट बसलेत, तर आता देवाचा आशीर्वाद घ्यायला सांग. तेव्हा गायत्री म्हणते, असं काय करताय तुम्ही सासूबाई? अहो, ती सूनच आहे ना या घरची. तुम्ही स्वतः तिला घेऊन नाही जाणार का देवघरापर्यंत आणि तिला आशीर्वाद घ्यायला नाही सांगणार का? बरं ठीक आहे, काही हरकत नाही. नानासाहेब, ओ नानासाहेब. तेव्हा विनोद म्हणतो, असं काय करताय दीदी? नानासाहेबांना केवढा मोठा धक्का बसलाय. तुम्हाला वाटतं का तुम्ही आवाज दिल्यानंतर ते बाहेर येतील? त्यांना यावंसं सुद्धा वाटत नसेल. तेव्हा गायत्री म्हणते, कोण मी? मी आवाज दिल्यानंतर नानासाहेब येणार नाही. आणि ती पुन्हा आवाज देते. तेव्हा नानासाहेब मान खाली घालूनच बाहेर येतात. तेव्हा गायत्री म्हणत असते की हे बघ मानसी, हे आहेत नानासाहेब. म्हणजे या घराचा इतिहास, स्वातंत्र्यवीर दिनकर प्रभू, हे खूप मोठी मोठी नावं तू बघितली होतीस ना, त्यांचे हे वारसदार आहेत आपल्या नानासाहेब. त्या प्रिंटिंग मशीनबरोबर तू फोटो काढला होतास ना, जेव्हा तू पहिल्यांदा या घरामध्ये आली होतीस. पण आता त्याचा काही उपयोग नाही आहे. तेव्हा यांचं नाव खूप मोठं होतं, पण आता जेव्हापासून प्रेस बंद झाली आहे ना, तेव्हापासून दिवस खूप फिरलेत ग यांचे. काही नाही, आता फक्त घरामध्ये असतात आणि इथली कामं करतात. हो की नाही नानासाहेब? तेव्हा इथे आता नाना म्हणत असतात की बरोबर बोलतेस तू सूनबाई. अगं, त्यासाठी मी माझा माथा तुझ्या पायाशी टेकवलेलाच आहे. तू आहेस म्हणून हे आमचं प्रभूंचं घर आहे. बाकी मी काही बोलणार नाही. या दोघांनी जे काही बावला बावलीप्रमाणे लग्न केलं ते मला अजूनही मान्य नाही आहे. पण तू या घराची करती आहेस आणि तू हा निर्णय घेतला आहेस की तू हिला घरामध्ये घेशील, म्हणून तुझा हा निर्णय मला मान्य करावा लागला आहे. नाहीतर या दोघांना मी कधीही माफ करणार नाही आणि सून म्हणून हिचा स्वीकार कधीच करणार नाही, असं नानासाहेब म्हणतात. म्हणतात की सुनंदा, चल आपण इथून जाऊया. तेव्हा गायत्री म्हणते, काय गं मानसी, या घरामध्ये नाती जपण्यासाठी तू आली आहेस ना, पण तुझ्याशी कुणीही नातं अजून तयारच केलेलं नाही आहे. कुणीही तुला स्वीकारलेलं नाही आहे. चल बघूया, देव तरी तुझ्या बाजूने आहे का? तरी इथे आता तेजस एकटाच बसलेला असतो. तेव्हा तिथे संपदा येते आणि तेजसच्या डोक्यावरून हात फिरवते. तेजस हात जोडतो, त्याच्या पाया पडतो आणि म्हणतो, आई मला माफ करा, खरंच मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली. मी लग्नच करायला नको हवं होतं आणि मानसीला समजवायला हवं होतं. तेव्हा इथे माझ्यामुळे मानसीचं आयुष्य उद्ध्वस्त होते की काय असं मला वाटते. मी त्यांच्या योग्यतेचा नाही आहे. तेव्हा संपदा म्हणत असते, तेजसराव असं बोलू नका. अहो, तुम्ही तिच्यासाठी खूपच परफेक्ट आहात आणि मी तुम्हाला सांगते ना, तिने सुद्धा मनापासून नवरा म्हणून तुमचा स्वीकार केला आहे. तिने मनापासून तुमची निवड केली आहे. त्याच्यामुळे आता लग्न झालं आहे ना. तेव्हा तेजस म्हणत असतो, पण तरीसुद्धा माझ्यासाठी त्यांनी माझ्याबरोबर लग्न केले, मला मान्य आहे. माझी निवड केली आहे त्यांनी, पण ती निवड चुकीची आहे असं मला वाटतंय. त्यांचं खूप चांगलं व्हायला हवं होतं. आता मी बाहेर आणि ते घरामध्ये आहेत, पण घरामध्ये कुणीही त्यांना स्वीकारणार नाही. त्यांना घरामध्ये त्रास नाही झाला म्हणजे मिळवलं. तेव्हा संपदा म्हणते, काळजी करू नका. तिचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. ती खूप तुमचा आदर करते. तुमचा तिला आधार असेल ना, तर ती कितीही कठीण प्रसंगाला सामोरं जाऊ शकते. सगळ्यांची मनं जिंकेल माझी मनू. तुम्ही अजिबात काळजी करू नका. ती स्वतःला सिद्ध नक्की करेल आणि तुमचासुद्धा मोठा आधार होईल. तेव्हा इथे आता घट बसलेले असतात. देवाचा आशीर्वाद घेत असताना गायत्री म्हणत असते, काय गं मानसी, या घरामध्ये कुणीही तुझ्या बाजूने नाही आहे. बघ ना, तुझा स्वतःचा नवरासुद्धा तुझ्याबरोबर नाही आहे. मग तू या घरामध्ये कशी राहशील ना, कशी नाती जपशील? आणि जेव्हा तुला असे वाटेल ना की ते राहणं तुला अशक्य वाटतंय, तुला इथून बाहेर पडायचं आहे आणि तुला मनामध्ये असं वाटेल की मी सगळ्यांना कसं सांगू, सांगायची अजिबात गरज नाही आहे. बाहेर जो आपला ब्लॅकबोर्ड आहे ना, त्याच्यावरती लिहायचं की मला इथे राहणं अशक्य वाटतंय, मी तुमच्याबरोबर नाती जपू शकत नाही, मला इथून जायचं आहे आणि तू सरळ इथून निघून जा. तेव्हा मनू म्हणते, मॅम असं कसं? आता माझं लग्न झालं आहे, कुणीही मला स्वीकारत नसलं तरीसुद्धा माझं प्रत्येकाशी नातं आहे आणि ते मी जीवापाड जपण्याचा नक्की प्रयत्न करेन. मी या घरची सून आहे हे मी सिद्ध करून दाखवेन. तेव्हा गायत्री म्हणते, हो का? बरं बरं, बघूया आता तू स्वतःला कसं सिद्ध करतेस ते. आणि जर नाही केलंस ना, तर मी स्वतः तुला या घरातून लगेचच हकलून देईन, असं गायत्री म्हणते. पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता मानसी इथे सुगंधाला म्हणत असते की आई, आम्ही दोघांनी लग्न केलं म्हणून सगळे आमच्यावरती चिडलेत, पण असं करू नका. तेव्हा इथे आता सुनंदा जोरात
आभाला आवाज देते आणि म्हणते, आभा इकडे ये. या दोघांनी भावला भावलीप्रमाणे आम्हाला न सांगता न विचारता लग्न केले आणि आता लाडोगोडी लावण्याचा काही उपयोग होणार नाही आहे, कारण मी आता कुणालाही माफ करणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही जी काही चुकी केली आहे ना, त्यानंतर मी तुझा सून म्हणून स्वीकार करणार नाही आहे. मी तुला स्पष्टपणे सांगते, तुझा आणि माझा काही संबंध नसणार आहे. तेव्हा आभा म्हणते, चल ताटं घे, मी आता जेवायला वाढते सगळ्यांना. तेव्हा इथे आभासुद्धा आता काही न बोलता ताटं घेते. तर इथे सुनंदालासुद्धा मानसीचा खूप जास्त राग आलेला असतो. मानसी मनामध्ये म्हणते की आई अशी पाठ फिरवू नका, या घरामध्ये तुमचाच आधार मला सगळ्यात जास्त आहे.